गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. तर आज आहे साखरपुड्याचा दिवस. मी रेडी वगैरे झाली, मेकअप केला, हेअरस्टाईल केली आहे. मम्मी गेलेली पार्लरला मेकअप करायला. चला आपण आजीबाबांच्या घरी जाऊ, बघू कोण कोण गेस्ट आलेले आणि मामा आलेले आहेत आमच्या घरी. तर चला मग जाऊया. तर आईचं फायनल लुक आहे. एंट्री आता या 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 मामी पण आली. जायच्या आधी काकाने देवाच्या आजीबाबांच्या सगळ्या घरात मोठ्यांच्या पाया पडून घेतल्या होत्या. साईडला इथे मी रील शूट करत होती. मग त्याच्यानंतर आईने काकाचं ऑप्शन पण करून घेतलं होतं. मम्मी आता पार्लरमध्ये जाऊन आली होती आणि मम्मीचं तुम्ही लुक बघताय. मम्मी खूपच छान दिसत होती. ॲक्च्युली मम्मीला ना जरा उशीरच झाला होता आणि इथे आमचे पाहुणे सगळे चालले होते बसमध्ये बसायला. सोसायटीचे पण सगळे लोक बसले होते बसमध्ये. तर चला मग आता जाऊच आपण खाली. तर आम्ही खाली आलेलो होतो आणि हे बघा, ही आम्ही 50 सीटर बस मागवली होती. तर इथे सगळे पाहुणे बसले होते बसमध्ये आणि खाली पहिले आम्ही ना गाडीची आणि बसची दोघांची पण पूजा करून घेतली. तर इथे काकू ना गाडीची पूजा करत होते. ह्या गाडीमध्ये नवरदेव होते, आम्ही सगळे जाणार होतो. आणि बसमध्ये तर तो बाबांनी हार वगैरे लावला आणि मग त्याच्यानंतर नारळ फोडून घेतलं होतं. मम्मीचा फायनल लुक. मम्मा छान दिसतीये. तर मी चालली गाडीत. बसचा प्लॅन कॅन्सल झालेला आहे, बस भरली आहे. चला आपण नवरदेव सोबत जाऊ. गणपती बाप्पा. आणि बस बघ आता बस निघाला आमच्या मागून. तर इथे बसमध्ये आमच्या मराठी आजींचा मस्त असा डान्स चालू होता. इकडे सगळेच जण मस्त डान्स वगैरे करत मज्जा करत चालले होते. आता आम्ही पोचलो डेस्टिनेशनला आणि हे बघा इथे सगळे आमचे रिलेटिव्स आहेत. तुम्हाला दाखवते मी आता थोड्याच वेळात. छान प्रवास झाला ना. वर्धेला आम्ही आता गाडीतच बसवलेलं आहे. रील शूटवाले येत आहे तिकडून म्हणून. मोनू काका, हाय बेबी. श्रुती आत्या, ए श्रुती आत्या हाय तकर. बेबी. तर इथे माझी होणारी काकू आली होती, अंतरपाटावरती बसली होती. आता इथे ना पहिले बघायचा कार्यक्रम होणार होता. मग त्याच्यानंतर ना सुपारी वगैरे फुटणार होती. काकूचं झाल्यानंतर ना काका पण येऊन इथे बसला होता. मग त्याच्यानंतर मुलीच्या मामाने आणि मुलाच्या मामाने सुपारी फोडली. मी मुलीचा मामा दिलीप पोपट कुडके समोर बसलेल्या सर्व पाहुणे मंडळींना विनंती करतोय, सुपारी फोडायची का? हो म्हणा. नवरदेवाचे मामा उभे राहा. आनंद भागाजी तोकडे मुलाचे मामा.
साडी, दागिने, कानातले आणि ते सगळ्या वस्तू ज्या होत्या त्याच्यानंतर त्या काकूला आम्ही दिल्या. तर इथे काकूला साडी, पैंजण आणि कानातले दिले. मग त्याच्यानंतर मेकअप बॉक्स दिला, बँगल बॉक्स, सगळं शृंगाराची पेटी वगैरे सगळं दिलं होतं त्याच्यानंतर. मग त्याच्यानंतर मुलीकडच्यांनी पण काकाला ड्रेस वगैरे सगळं दिलं. नवरदेव नवरी चेंज करायला गेले. मग त्याच्यानंतर नवरदेवाच्या पप्पांना आणि नवरीच्या पप्पांना स्टेजवर बोलून त्यांना टावेल टोपी वगैरे दिली. त्यांनी पेढे वगैरे खाऊ घातला आणि मग त्याच्यानंतर गळेभेट वगैरे झाली. मग त्याच्यानंतर नवरदेवाची मम्मी आणि नवरीची मम्मी आले ते त्यांचं पण हळदी कुंकू लावून झालं. मग पेढे वगैरे खाऊ घातले, तोंड गोड केलं, मग गळेभेट वगैरे झाली, फोटोज काढले. मग त्याच्यानंतर नवरदेवाच्या भावाला आणि नवरीच्या भावाला बोलून त्यांना पण टावेल टोपी वगैरे दिलं, तोंड गोड केलं आणि मग त्याच्यानंतर फोटो वगैरे काढले. मग इथे काका चेंज वगैरे करून आला होता आणि इथे काकाने कुर्ता पायजामा घातला होता. काका खरंच खूप छान दिसत होता. मग काकू पण इथे चेंज वगैरे करून आली. मग त्याच्यानंतर ना 5 सुवासिनींनी तिची ओटी भरली, त्यांच्याकडच्या पण आणि आमच्याकडच्या पण, आणि ते फळं वगैरे ते सगळं दिलं काकूला. मग एंगेजमेंटच्या रिंग्स वगैरे घेऊन ना आम्ही सईला आणि मायराला पाठवलं होतं स्टेजवरती आणि मग त्यांनी पण काका काकूसोबत फोटो वगैरे काढले. एकदम टायमिंग वर लागले. मग त्याच्यानंतर काकाने काकूला गिफ्ट दिलं आणि काकूने पण काकाला गिफ्ट दिलं. मग ते झाल्यानंतर त्यांनी ना केक कटिंग केली होती. मोनू काका इथे एंगेजमेंट चालू आहे आणि जेवताय मस्त पैकी. हाय करा. हे बघा मामा इथे, हे दुसरे मामा. सगळेच रिलेटिव्ह फोटो सेशन करत होते आणि इथे बघा आजी बाबा त्यांच्या बिल्डिंगचे सगळे आजीन ते बसले होते. मराठी आजींचा डान्स तर तुम्ही बघितलाच ना, ते खूप छान डान्स करतात. ते जगताप आजी होत्या, भरपूर साऱ्या जणी होत्या, सगळ्या आजी येत होत्या. मग त्याच्यानंतर ना सगळ्यांनीच फॅमिली फोटो क्लिक केले. आम्ही पण, काकू त्यांच्या घरच्यांनी पण, आम्ही पण, आजी बाबा त्यांनी पण, आणि हे बघा आमची पूर्ण फॅमिली. मग आम्ही जेवण करायला बसलो होतो. काकांनी ते फोटोशूटला गेले होते. मग इथे जेवणाचा मेन्यू ना पनीरची भाजी, पुरी, वरण भात, मिठाईमध्ये ना गुलाबजाम पण होते, जे की माझे फेवरेट होते. मग त्याच्यानंतर काकून त्यांचं फोटोशूट झालं आणि मग त्यांनी पण जेवण वगैरे केलं. बाय. साखरपुडा झाला, आता आम्ही घरी चाललोय. बाय बाय. आम्ही दोघे सोबतच बसले आता आणि यांना बाय बाय चालू आणि ते बसमध्ये येत आहे. काकूने तर बाय बाय केलंच तुम्हाला. अण्णावरदे आमचं पुढे बसलंय. दादा घ्यायचं एक सोबत. बाय दादा बाय करून घे. मग त्याच्यानंतर आम्ही 7:30 वाजता घरी आलो. हा मग तेच जवळ दाखव.
सगळे पाहुणे घरी गेलेले आहे. आता आम्ही इथे जाऊणार थोड्या वेळाने. काकाची वाट बघतोय. आणि सई तुम्हाला पूर्ण व्लॉग मध्ये नसेल दिसली. हाय कर सई. सई तू कुठे होती इतक्या वेळ? हा माझे फ्रेंड्स आले होते, मी त्यांच्याबरोबर खेळत होते. आणि हे सगळं तुम्ही बघितलं. आणि हे सगळं काकूनी प्रिपेअर केलेलं होतं. तर त्यांच्या इथे हे देतात, शिदोरी म्हणतात त्याला. पण करायचं का आता? हा बघा रात्रीची 10 वाजता, 10ला 10 कमी आहे. त्याच्यामध्ये जेवण आहे ना. हा तर ह्या डब्यामध्ये ना शेव दिलेली त्यांनी. लाल शेव आहे, येल्लो वाली पण आहे. आता दुसरा डब्बा उघडा. तर या दुसऱ्या डब्यामध्ये शंकरपाळी आहे. तर याच्यामध्ये माझी फेवरेट गोष्ट गुलाबजामुन आहे. माझे फेवरेट आहे. सांगितलं माझी फेवरेट आहे. तर याच्यामध्ये बुंदीचे लाडू आहे. तर याच्यामध्ये करंजी आहे. सई ते भजे खातीये. हा काकूने काकाला गिफ्ट दिलं होतं. काका ते अनबॉक्स करतोय आता. तेच बेलोरिटा. जो मंगला तवाही मिल गया. म्हणजे चला नका मी नाही काय सांगितलं. तुम्ही सांगितलंय नका खोटं बोलू. परफ्यूम आहे याच्यामध्ये. मला माहिती आहे, तुम्ही आधीच बोलला असता ना. एक आईंना देऊन द्या लग्नापर्यंत. सिया तुझे मारलं पण 450 रुपये तर मानला ब्लॅक वाला. सीओ मॅन. आज पाहिजे होतं भाऊजी. आय होप तुम्हाला एंगेजमेंटचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.